हा तो नाही, ट्यूबलाईट नाही, तो मधातला समजा. कर चालू. नमस्कार, नितेश बायकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. आपण चालू केलं होतं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचं संविधान. हा असा टॉपिक आहे, या देशातल्या प्रत्येक नागरिकाने भारताचं संविधान समजून घेणं आवश्यक आहे. संविधानात कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या आहे आणि आपले हक्क काय आहे. जर एखाद्या वेळेस सरकारनं, शासनानं, राज्य शासनानं किंवा केंद्र सरकारनं, एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या खाजगी संस्थेनं तुमच्यावर अन्याय केला, अत्याचार केला, तर तुम्हाला न्याय देण्याचं काम भारतीय संविधान करू शकते, दुसरा कोणताही ग्रंथ नाही. सर्व कायद्याचा बाप भारताचं संविधान आहे आणि या संविधानापेक्षा काही मोठं नाही या देशात. मग या देशाची संसदही नाही आणि सुप्रीम कोर्ट बी नाही आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाही नाही. देशाचं संविधान सर्वोच्च आहे, म्हणून संविधानात दिलेले हक्क समजून घ्या. संविधान समजून घेताना संविधानाची पार्श्वभूमी, संविधान निर्माण कसं झालं, त्यासाठी सर्वात मोठं योगदान कोणी दिलं, तर ते योगदान आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी पाहिल्याच्या नंतर येते भारतीय राज्यघटनेचा प्रवास. भारतीय राज्यघटनेत राज्यघटना तयार करताना कोणत्या अडचणी आल्या, काय आल्या, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला भारतीय संविधानाचं जेव्हा तुम्ही तयार करतानाचा प्रवास पाहाल. 26 नोव्हेंबर 1949 देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचे अध्यक्ष म्हणजे राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केलं. ठीक आहे. 299 सदस्याची संविधान सभा होती. 284 सदस्यांनी त्या दिवशी सह्या केल्या आणि देशाचं संविधान राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केलं. त्याच्यातले काही कलम लागू केले पण पूर्ण संविधान लागू केलं नाही. ठीक आहे. कारण 26 जानेवारी 1930ला रावी नदीच्या किनाऱ्यावर इंग्रजांच्या अधिपत्याखाली पहिल्यांदा तिरंगी झेंडा फडकवला होता. या घटनेला 2 महिन्यानं 20 वर्ष पूर्ण होणार होते, म्हणून आपण 2 महिने पॉज घेतला का थांबून जाऊ बा, तोही दिवस साजरा होईल आणि हाही दिवस साजरा होईल. तारीख ठरवली या देशात संविधान लागू करायची 26 जानेवारी 1950 आणि 26 जानेवारी 1950ला या देशाचं संविधान लागू केलं. लागू केल्याची तारीख 26 जानेवारी. स्वीकृत केलं म्हणजे संविधान सभेला सुपूर्द केलं. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, जो मूळ ड्राफ्ट होता. आणि तो मूळ ड्राफ्ट, भारताचं संविधान हे लवचिक आहे, अमेरिकेच्या संविधानासारखं कठोर नाही. याच्यात फेरबदल करता येते. पण सुप्रीम कोर्टानं केशवानंद भारती खटल्यात सांगितलं आहे का राज्यघटनेच्या मूळ ढाच्यात ठीक आहे बदल करता येणार नाही. कलम 368 नुसार कोणत्याही कलमात बदल करता येते. पण भारतातले लोक एवढे ट्रिमेंडस हुशार आहे का पहिलंच सुप्रीम कोर्टात न्यायालयीन पुनर्विलोकनाची याचिका दायर केली. काजी म्हणे कलम 368 नुसार कलम 368 मध्ये दुरुस्ती करता येते का. ठीक आहे. इतके खतरनाक लोक भारतात आहे, तर त्यानं विचारलेला प्रश्न बरोबर आहे. आणि कलम 368 नुसार जर त्यानं कलम 368च गायब केलं तर मग कसं होईल म्हणे. ठीक आहे. तर कलम 368 ह्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ ढाच्यात येते. कलम 368 नुसार कलम 368 ठीक आहे घटनेच्या बाहेर काढता येत नाही, कारण तो राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्याचा भाग आहे. ठीक आहे. एखाद्यानं जर ठीक आहे कारभारच केला का आता याच्यानंतर राज्यघटनाच बदलणार नाही, डायरेक्ट कलम 368 गायब, तर असा कारभार कोणी करू शकते म्हणून एका माणसाने याचिका टाकली होती सुप्रीम कोर्टात न्यायालयीन पुनर्विलोकनाची. काजी म्हणे का कलम 368 नुसार एखाद्या सरकारनं कलम 368च गायब केलं तर भारतातले लोक ट्रिमेंडस हुशार आहे. ठीक आहे. एवढी हुशारकी असायला पाहिजे, पण ते जिथं दाखवायला पाहिजे तिथंच दाखवायला पाहिजे. कुठेही दाखवतात हे. ठीक आहे. हुशारकी. मग त्याच्यानंतर आपण राज्यघटना जेव्हा लागू केली तेव्हा 395 कलम, 22 भाग आणि 8 परिशिष्ट होते. आता सध्याच्या कंडिशनले भारतीय राज्यघटनेत 400 ठीक आहे 68 कलम, 25 भाग आणि 12 परिशिष्ट आहे. 4 परिशिष्ट मागून जोडलं, 9वं परिशिष्ट पहिल्या घटना दुरुस्तीनं, 10वं परिशिष्ट ठीक आहे 52वी पक्षांतर बंदी कायदा यानं जोडलं. त्याच्यानंतर 11वं परिशिष्ट जोडलं स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण, 73वी घटना दुरुस्ती आणि 12वं परिशिष्ट त्याच वर्षी जोडलं 74वी घटना दुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्था शहरी. बरोबर आहे. मग आपण एक एक भाग पाहिले. ठीक आहे. त्याचे कलम पाहिले आणि त्याच्यात असलेल्या
ठीक आहे संविधानिक तरतुदी पाहिल्या. काल पाहिला राज्यघटनेचा भाग पहिला कालच्या लेक्चरमध्ये. त्याच्यात आपण शिकलो भारताची भूसीमा, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची नावं, एखादं नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे, एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ कमी जास्त करणे, एखाद्या राज्याचं नाव बदलवणे, एखादं नवीन राज्य निर्माण करणे, हे अधिकार भारताच्या संसदेला राज्यघटनेच्या कलम 3 नुसार प्राप्त झाले आहे. कलम 2 नुसार एखादा वादग्रस्त भूभाग, एखाद्या आजूबाजूच्या देशासोबत आपला भूभागावरून वाद असेल तर त्या देशासोबत करार करून ठीक आहे आपल्या संसदेत घटना दुरुस्ती मांडून तो वाद भारताची संसद कलम 2 नुसार निकाली लावू शकते. आणि पहिल्या कलमात काय ते इंडिया दॅट इज भारत ठीक आहे शाल बी अ युनियन ऑफ स्टेट. भारत हा राज्याचा संघ आहे, संघ राज्य नाही. इथून कोणतंही राज्य भारतातून देश म्हणून बाहेर पडू शकत नाही, कारण भारतातलं कोणतंही राज्य भारतात विलीन होताना कोणताही करार ॲग्रीमेंट करून विलीन झालेलं नाही. जर राज्य ॲग्रीमेंट करून विलीन झालं आणि त्यानं देश तयार झाला तर त्याला म्हणते ठीक आहे युनियन ऑफ ठीक आहे काय म्हणते त्याला ठीक आहे युनायटेड स्टेट काय म्हणते संघ राज्य काय म्हणते अमेरिका संघ राज्य शब्द वापरते. पण भारत हा कशाचा संघ आहे, राज्याचा संघ आहे. आपण अमेरिकेसारखी संकल्पना ॲक्सेप्ट केली नाही. मग आज आपण शिकणार आहे भारतीय राज्यघटनेचा भाग 2 ठीक आहे कलम 4 मध्ये दिले आहे. कलम 1, 2, 3 मध्ये काही बदल करायचे असल्यास भारताची संसद कलम 1, 2, 3 मध्ये 4 नुसार दुरुस्ती करू शकते. हे दिलं आहे 4 मध्ये. मग त्याच्यानंतर सुरू होते राज्यघटनेचा भाग 2 ठीक आहे कलम 5 ते 11. या देशात कोणाले देशाचं नागरिक म्हणावं, कारण देशाच्या सीमेच्या आत आणि या देशाचा विकास घडवण्यासाठी योगदान देणारे माणसं म्हणजे या देशाचे नागरिक. पण नागरिक कोणाले म्हणायचं, कोणी ऐरे गैरे नथू खैरे येईन या देशाचा विकास पाहिजे आणि इथं स्थानिक होण्याचा प्रयत्न करण असं कोणी करू नये. म्हणून कोणत्याही देशात गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं असते ठीक आहे सिटिझनशिप ठीक आहे तुमचं नागरिकत्व ठीक आहे. तुम्ही या देशाच्या बाहेर गेले का तुम्हाला काहीच विचारणार नाही, तुम्हाला फक्त विचारते पासपोर्ट. तुम्ही हरपले तर चालते चोट ठेवू, पण बाहेर देशात गेल्यावर तुमचा पासपोर्ट हरपू द्यायचा नाही. तुम्ही बाहेर देशात गेले आणि तुमचा पासपोर्ट हरपला का बस लगेच एखाद्या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट कुठं आहे, पासपोर्ट त्यापाशी नसन डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन करते, तुला तिथून उचलते आणि जेलमध्ये नेते. तुला एकच माणूस सोडू शकते जो UPSC पास राहते आणि तिथं बाहेर देशात भारताचा राजदूत राहते, इंडियन एम्बेसी ठीक आहे. ते त्याला म्हणते इंडियन ॲम्बॅसिडर काय म्हणते. मग तो काहीच नाही तुम्हाला जेलमध्ये टाकलं चांगलं, पण ना ते सांग झाल्या कोण होय आतंकवादी होय का नाही जी भारतात आलो मी ठीक आहे. कौन एवढ्या जोऱ्यानं मारताजी अजी मेरे छोटे छोटे बच्चे इंडिया में ठीक आहे एक बेटा एक बच्ची ठीक आहे. तर आता ते तुम्हाला असे पडणार ते धरून तुम्हाला सांग म्हणते अजी मला एक ठीक आहे मी भारताचा होय जी वर्धेचा होय मला एक फोन लावू द्या. तर याने इंडियन एम्बसीत फोन लावून देते ठीक आहे. इंडियन एम्बेसीत फोन लावला का तो म्हणते मी भारताचा नागरिक आहे, माझा पासपोर्ट हरपला ठीक आहे. मग आता पासपोर्ट हरपला तर मग म्हणते कुठचा होय का होय ते चौकशी करते एम्बेसी आणि एम्बेसी ठीक आहे इथून त्याचा फॉलोअप घेते का ह्या खरंच भारताचा होय का, त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन करते आणि मग त्याचा एक डमी पासपोर्ट बनवते आणि सादर करते. तेव्हा त्याला ठीक आहे बाहेर सोडते. नाही तर असे नाही सोडत. बाहेर देशात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट लागते. प्रत्येक ठिकाणी बाहेरचा माणूस दिसला का तुम्हाला पासपोर्टच विचारते. तुम्ही कोण्याही देशात जा ठीक आहे विमानतळावर उतरल्याबरोबर पासपोर्ट, आतमध्ये जायच्या अगोदर पासपोर्ट, हॉटेल बुक करायचं आहे पासपोर्ट, हॉटेलची रूम पाहिजे, कुठं तिकीट जरी घ्यायचे आहेत तरी पासपोर्ट. विदाऊट पासपोर्ट काहीच काम होत नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं बाहेर देशात तुम्ही हरपले चालते पण पासपोर्ट हरपले पाहिजे नाही ठीक आहे. त्या देशात गेले का त्या देशात एंट्री होते, शिक्का पहिलेच फॉर्म भरून घेताना लिहून घेते किती दिवस चोट्ट्या थांबणार आहे ठीक आहे. त्याच्यानंतर तिकीट बी मागते, वापस कवा चालला तिकीट दाखव, तेव्हा दुसरा शिक्का मारते इथून या देशातून या तारखेला बाहेर पडणार आहे, चाल एवढ्या तारखेला गेलाच पाहिजे. नाही गेला तर तुझ्यावर ठीक आहे काही देश पैसे आकारते, नाही तर काही देश उचलून जेलमध्ये टाकते. समजलं का. काही देश डायरेक्ट भूदंड आकारते ठीक आहे. तोही भूदंड काही थोडसा नाही राहत, 50,000 रुपये राहते ठीक आहे. काही देशाचा 10,000 आहे, काही देशाचा इंडियन करन्सीत 50,000 आहे पर डे. जेवढे दिवस थांबशील तेवढे दिवस ठीक आहे. नाही भरले का उचलून जेलमध्ये टाकते असं आहे. म्हणून बाहेर देशात तुमची आयडेंटिटी तुम्ही कोण्या देशाचे नागरिक आहे त्याला म्हणते पारपत्र ठीक आहे. इंग्लिशमध्ये कॉल्ड ॲज पासपोर्ट. काय पासपोर्ट
ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट फॉरेनमध्ये गेल्याला लागते विजा. का लागते? आता विजा ठीक आहे, काही देशामध्ये अरायवल विजा असतो. का असतो? अरायवल म्हणजे उतरल्याबरोबर डायरेक्ट पैसे भरायचे. ठीक आहे, पासपोर्ट दाखवला, आमच्या देशात किती दिवस, पहिले विचारते कायच्यासाठी आले, फिरायला आलो, तुमचा देश पाहिले, छान छान दिसतात म्हणते इथं. ठीक आहे, तर मग लगेच ठीक आहे, लगेच ठीक आहे, मग तुम्हाला विजा देते. त्या भारत त्याचा बऱ्याच देशासोबत अरायवल विजाचं ॲग्रीमेंट आहे. कारण भारताचे लोक आले पाहिजे याच्यासाठी प्रोत्साहित करते. तिथं पैसे भरायचे. ठीक आहे, जसं थायलंडला गेले तर थायलंडचे 2200 रुपये. ठीक आहे, किती रुपये? 2200. इंडियन करन्सीत हे होते जवळपास 5000 रुपये. ठीक आहे, 5000 रुपये आपल्याकडून घेते. ठीक आहे, पण करन्सी त्याची द्या लागते. रुपये दिले तर थोपकारात फेकून मारते. म्हणून इथूनच थायलंडला जायच्या पहिले इथूनच विमानतळावरून करन्सी घ्यायची आणि तिथं जाऊन त्याला पैसे द्यायचे. एक तर डॉलरमध्ये घेते, नाही तर थायलंड करन्सीमध्ये घेते. दुसरे आपले गिपले ठीक आहे पैसे घ्यायचे नाही, हे घ्या अशी मी आणलेच नाही जी. ठीक आहे, वापस पाठवते ते तिथूनच. ठीक आहे, ही तिकीट आहे वापसची. ठीक आहे, आणि वापस जा. काही काही भारताचे लोक डमी तिकीट बनवते वापसची, कारण कन्फर्मेशन नसते कवा जायचं, तर डमी बी बनवते आणि डमीच सादर करते. असे बी आहे, खतरनाक लोक आहे. तर आता हे ठीक आहे, हे तिथं 50 ठीक आहे असे फाईन राहते. मग तिथं 5000 रुपयात तुम्हाला विजा देते. मग 8 दिवस थांबणार आहे का 15 दिवस थांबणार आहे, कायच्यासाठी आले हे सगळे विचारते फॉर्मवर, आणि तुमचा फॉर्म भरून घेते. मी गेलो तर माझ्याकडून साल्यानं 2400 ठीक आहे रुपये घेतले. मी त्याला विचारलं ठीक आहे का हे वरचे 200 कायचे होत, तुला तर पावती मला 200चीच दिली. ठीक आहे, 2200चीच दिली. तर ते मले म्हणे हे राजाले जाते म्हणे थायलंडचे आहे. म्हणलं इथं बी करप्शन आहे का? ठीक आहे, मनातल्या मनात त्याला नाही म्हणलं. ठीक आहे, तुम्ही का त्याच्यासोबत बहस केली तर ते डायरेक्ट तुमचा विजा देऊन देते, ते पैसे बी वापस देते, जा म्हणते आपल्या देशात वापस. ठीक आहे, तर ते राजाले वरचे पैसे जाते प्रत्येक 200 रुपये 200 रुपये. ठीक आहे, म्हणजे थायलंडमध्ये राजा वेगळे आहे आणि इलेक्शन होते. इलेक्शनमध्ये राजाकडलेच माणसं जिंकते, पण ते 200 रुपये वरचे गल्लुऱ्या राजाला जाते. म्हणजे राजाबरोबर आपलं घर चालवते. ठीक आहे, 200 रुपया. ठीक आहे, तर ठीक आहे, मी विचारलं आणि मग तिथून बाहेर पडल्यावर ठीक आहे माझ्या सोबत्यापाशी गेलो. मी विचारलं, म्हणलं त्याला अबे कायला विचारलं म्हणे, बरं झालं म्हणे त्याने तुला वापस नाही पाठवलं. आणि रात्रीचे वाजले होते 2:30. तर असा किस्सा झाला. तर बाहेर देशात गेलं तर तुम्हाला ह्या 2 गोष्टी गरजेचं आहे. विजा म्हणजे त्या देशाची परवानगी, त्या देशात तुम्ही किती दिवस राहणार आहे. ठीक आहे, याची परवानगी असते. ठीक आहे, आणि पासपोर्ट असते, तुमचं नागरिकत्व, तुम्ही कोण्या देशाचे नागरिक आहे. हे 2 कागदपत्र पहिले पाहिजे. बस ह्या 2च कागदपत्रात तिथं आयुष्य असते तुमचं. तुम्ही जर एखाद्या देशात इल्लिगली घुसले तर त्या देशात काहीच नाही भेटत तुम्हाला, सेवा नाही, काही नाही, काही नाही, असंच राहावं लागते. मग ठीक आहे, नाही तुमचं मतदानाचं कार्ड, नाही तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सुविधा, काहीच नाही. आता बांगलादेशातून भारतात आलेल्या लोकांना काहीच नाही भेटत जोपर्यंत ते देशाचं त्याला नागरिकत्व भेटत नाही. म्हणून नागरिकत्व कोण्याही देशात गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे नागरिकत्व. अमेरिकेत तुम्ही गेले तर तुम्ही भारताचे नागरिक म्हणूनच राहता लय दिवस. ठीक आहे, तिथं जर सोयीस्कर तुम्हाला तिचं नागरिकत्व पाहिजे, एक पोट्टी पटवायची. ठीक आहे, कुठची? अमेरिकेची. लग्न करायचं, मग तिले 2-3 वर्षात, एखाद्याच वर्षात ठीक आहे तलाक तलाक तलाक. ठीक आहे, तर तिथं याचे बी धंदे चालते, याचे बी धंदे चालते का माझ्यासोबत लग्न कर. ठीक आहे, ठीक आहे, 50,000 ठीक आहे अमेरिकन डॉलर किंवा 10,000 अमेरिकन डॉलर देऊन दे आणि बस. ठीक आहे, 4-5 महिन्यात तलाक. बस याले ग्रीन कार्ड भेटते ना, रपकन लग्न केल्याबरोबर नागरिकत्व भेटलं का बस मग ह्या भारतात येते आणि इकडली करून नेते. ठीक आहे, असे बी गेम करते. हो तसंच आहे ना. मग तिथं बी असा बिझनेस चालते. कारण अमेरिकेत सहसाहशी अमेरिका बॅचलर पोट्याले नागरिकत्व. तुम्ही का म्हणलं का मला अमेरिकेत याच आहे, तुम्हाला विजाच नाही देत. तुम्ही रडा का भुका का काही करा, पण तिथं जर तुम्ही मोठे पैसेवाले लोक आहे इन्व्हेस्ट करायला म्हणलं तर लगेच म्हणते या म्हणते. तुम्ही बॅचलर असले तरी चालत. ते पाहते का आपल्या देशाला का प्रॉफिट आहे. कारण ठीक आहे देशातला ठीक आहे जगातला नावाजलेला देश आहे, पैसेवाला देश आहे, कोणीही आलं नाही पाहिजे. ठीक आहे, तर असं आहे. आणि मॅक्सिकोले बॉर्डर लागून आहे. मॅक्सिकोतले पुरे लोक मॅक्सिकोतल्या जंगलातून अमेरिकेत घुसे. काही लोक मॅक्सिकनमध्ये अशी एक टीम होती का ते अमेरिकेत एंट्री मारून दे विदाऊट एनी काही. ठीक आहे, तर तिथं शेवटी मग ओपन बॉर्डर होती. तर ह्या डोनाल्ड ट्रम्प आला तर डोनाल्ड ट्रम्पनं डायरेक्ट भिंतच उभी केली बॉर्डरवर मॅक्सिकोच्या.
लय त्रास होता. मेक्सिकोचे लोक आले का भुसकून घुसे. अमेरिका विकसित, मेक्सिको सत्यानाश. ठीक आहे, म्हणजे लोकायले काय वाटते का सेफ देशात जायचं, तिथं गेल्यावर काही बरं होईल आपलं. मेक्सिको पुरा ठीक आहे भंगारवाडा देश आहे. मग आता तिथचे लोक काय करते, मेक्सिकोचे अमेरिकेत जाते, स्थायिक होते, काम करते आणि नागरिकत्व घेऊन घेते. 6-7 वर्ष राहिले का. तर असं कितीतरी तिथं ठीक आहे लोक इकडले तिकडले आले. आणि बॉर्डर काहीच नाही आहे. हे आता कॅनडाची बॉर्डर आहे, डायरेक्ट अशी लाईनच मारून आहे, असे ठीक आहे बोर्ड लावून आहे, कॅनडा अमेरिका, अमेरिका कॅनडा, अमेरिका कॅनडा, अमेरिका कॅनडा, डायरेक्ट ओपन बॉर्डर. काही नाही, कुंपण नाही, काही नाही, काही नाही. आणि आपल्या इथं चल भाग साले उडत. ठीक आहे, तर असं आहे ओपन बॉर्डर आहे. तुम्ही जर तिथं गेले कधी अमेरिकेत, तर कॅनडा अमेरिकेची बॉर्डर पाहिजे. मेक्सिको बॉर्डर तशीच होती, पण मेक्सिको गरीब देश आहे, तर डायरेक्ट एंट्री मारे, तर भिंत बांधून टाकली त्यानं. ठीक आहे, तर 2 ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि ह्या गोष्टीवर लक्ष ठेवजा. कुठेही गेले तर हे जपून ठेवायचं. पासपोर्ट 8 दिवसात भेटते. पासपोर्टले अप्लाय करायचो ऑनलाईन. ठीक आहे, प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये भारत सरकारनं पासपोर्टचं ऑफिस काढलं आहे. TCSले दिलं आहे पासपोर्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं का, तू पासपोर्ट सुविधा प्रोव्हाइड कर, पण या टर्म अँड कंडिशनवर. त्याला सांगितलं एवढे डॉक्युमेंट पाहिजे, अमकं पाहिजे, ढमकं पाहिजे. ठीक आहे, तर TCSले दिलं. तर TCSसाठी कॅमेरे मोबाईलचे वापरत नाही, चिल्लर कॅमेरे नाही वापरत, कॅनॉनचे कॅमेरे आहे त्याच्यापाशी. ठीक आहे, आणि कॅनॉनच्या कॅमेऱ्याने तुमचा फोटो घेते, तुम्हीच होय का म्हणून. ठीक आहे, आणि मग तुम्ही पोस्टात गेले, तुम्ही अप्लाय केलं का, तुम्हाला एक ठीक आहे रिसिव्ह लेटर येते का तुमचा अर्ज प्राप्त झाला, या तारखेला तुमची व्हिजिट आहे, तिथं जायचं, तिथं ते डॉक्युमेंट सादर करायचे, फोटो काढते आणि लगेच 4 दिवसानं ठीक आहे पोलीस स्टेशनले तुमचं व्हेरिफिकेशनसाठी जाते. व्हेरिफिकेशनसाठी गेलं का पोलीसवाले फोन करते, हां नितेश कराय, हां तुम्ही पोलीस स्टेशन कशाला जी, हे पासपोर्टचं आलं आहे तुमचं. हां मग येते, मग तुमच्यावर कोणती केस आहे का, का आहे का हे पाहते, आणि मग तुम्हाला ठीक आहे तुमचा अहवाल पाठवते पोलीसवाले SP ऑफिसले. SP ऑफिसमधून जाते मग ठीक आहे पुन्हा ठीक आहे कुठं, भारताचं ठीक आहे भारताचं पारपत्र विभाग, म्हणजे जिथं पासपोर्ट देते त्याच्या ऑफिसमध्ये. आणि मग ते त्यानं पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवला का मग तुमचा पासपोर्ट छापते. छापल्याच्या नंतर तो पासपोर्ट तुम्हाला ठीक आहे पोस्टानं घरी पाठवते, रजिस्टर्ड पोस्ट करून. ठीक आहे, आणि त्याची फी 2-2.5 हजार रुपये आहे. कायची, पासपोर्टची. जास्त काय आहे ना, 1700 काहीतरी रुपये आहे. ठीक आहे, तर तो पासपोर्ट काढून घ्यायचा. 10 वर्षासाठी एका दमानं पासपोर्ट भेटते. किती वर्षासाठी, 10 वर्ष व्हॅलिडिटी. इथून काढला तर इथून 10 वर्ष. 10 वर्षात त्याच पासपोर्टवर तुम्ही कोण्याही देशात जाऊ शकता. पण युरोपियन देशाचे आणि अमेरिकेचे, युरोपियन देशाचे अमेरिकेचे ठीक आहे विजा लवकर भेटत नाही. अमेरिकेचा विजा 2 वर्ष वेटिंग आहे. किती वर्ष, म्हणजे आज अप्लाय केला तुझे 2 वर्षानं भेटन. ठीक आहे, त्याची बी गॅरंटी नाही भेटन का नाही भेटन. समजलं का. इंटरव्ह्यू घेते, त्याच्यात तुमचं तिथं येण्याचा उद्देश विचारते, त्याला जर ऑथेंटिक वाटला तर देते, नाही तर येऊ बी देत नाही. समजलं का. बाकी दुबई फुबई कवाय जाऊ शकता. अरायवल विजा आहे, जा शिक्का मारा, दुबई पहा, वापस या. ठीक आहे, थायलंड ठीक आहे, इंडोनेशिया ठीक आहे, हे अरायवल विजाचे देश आहे. श्रीलंका, बांगलादेश जा उतरा. आणि बाकी नेपाळ भूटानचा विषयच नाही, पैदल जा. ठीक आहे, पासपोर्टची बी गरज नाही आहे. ठीक आहे, आधार कार्ड दाखवा, एंट्री मारा. ठीक आहे, पासपोर्ट गिसपोर्ट नाही पाहिजे नेपाळमध्ये झाले. आधार कार्ड द्या, तुम्ही बॉर्डरवर जा, सिक्कीमच्या आसामच्या, तुम्हाला नेपाळमध्ये घुसायचं आहे. ठीक आहे, तिथं चेकपोस्ट आहे, ते आधार कार्ड दाखवा. बरं, एका आधार कार्डवर 10 जण जाऊ देते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्याला माहीत आहे तो देश दलिंदर आहे. हे इकडले दलिंदर तिकडं गेले तर तिकडं काही राहणार नाही, हे वापस येईल. तर म्हणून ते आधार कार्डवर जाऊ देते. ठीक आहे, आधार कार्ड ठीक आहे, आधार कार्ड. आणि मोजत बी नाही आले तर बंदे वापस आले का नाही तर. ठीक आहे, कारण मी सिक्कीमले गेलो होतो त्याच्यामुळे. ठीक आहे, मी आधार कार्डवर 12 जणांना घेऊन गेलो आणि आल्यावर साले तुम्ही मोजले बी नाही म्हणलं, आम्ही किती आलो किती नाही. राहू द्या म्हणे, 2च राहिलेत तिकडं. ठीक आहे, तर असं आहे. म्हणून नेपाळमध्ये जाणं खूप सोपी आहे. म्हणून भारतात काही गुन्हा करायचा, मर्डर करायचा, हाफ मर्डर करायचा, बॉम्बस्फोट घडवून आणायचा आणि नेपाळ मार्ग पळून जायचं. ठीक आहे, असं ठीक आहे. हो ना, आतंक मी म्हणजे मी म्हणून राहिलो का असं करणार आहे.
ठीक आहे, मी असं म्हणून राहिलो का असं आतंकवादी वगैरे बऱ्याच वेळा करतात. बऱ्याच वेळा नेपाळ मार्ग जाते. नेपाळच्या काठमांडू विमानतळावर गेले का लगेच तिकीट काढली का पाकिस्तान, इराक, इराण इकडं तिकडं पळून जाते. समजलं का? हे पण आपले रोटीबेटीचे व्यवहार आहे कोणासोबत? नेपाळसोबत. नेपाळले सगळे पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य, आलूपासून सब आपण पुरवतो. ठीक आहे. ठीक आहे, चायना पुरू शकत नाही. चायनाला मजालच नाही पलीकडून हिमालय पार करून यायची. बंद पेट्रोल डिझेलपासून सगळेच आपण देतो. कोणाले? नेपाळले. इवन भूटानही देशाले. ठीक आहे. ते लँड ब्लॉक कंट्री आहे. लँड ब्लॉक कंट्री म्हणजे चारही बाजूनं जमिनीनं व्यापले आहे. त्याला समुद्राचा किनारा नाही, काहीच नाही. त्याच्या देशात तेल येऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणून आपणच शुद्ध केलेलं तेल रेडीमेड देतो. कोणाले? नेपाळ, भूटानले. नेपाळ, भूटान आपल्याच भरोशावर जगत आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. म्हणून तिथं अरायवल विजा आहे. ठीक आहे. तिथं विजाची गरज बी नाही, पासपोर्ट बी नाही लागत ह्या दोन देशात. बाकी देशात लागत तर तुम्हाला का लागते? पासपोर्ट. तर तुम्ही सिंगापूरचा विजा नाही भेटत पुन्हा लवकर, वेटिंगवर राहते भारतात. पण तुम्हाला जर ठीक आहे थायलंडवरून अप्लाय केलं तुम्ही, थायलंडला जायचं. ठीक आहे. आणि तिथून अप्लाय करायचं ॲम्बेसीत जाऊन. कोणाच्या? सिंगापूरच्या. तर लगेच 2 दिवसात विजा भेटते. तर असं ते जमवा लागते तर ते भेटते. नाही ते इथून 5-6 महिने लागते सिंगापूरचा विजा घ्यायला. 4-5 महिने तरी लागते. ठीक आहे. अमेरिकेचा विजा आज अप्लाय करा तर 2 वर्षांनी भेटन. असं आहे. मग जाऊ नाही, येऊच नाही देत साल्या, बदमाश आहे. आणि आता तर कॅनडानं म्हणलं का आमच्या देशात यायचंच नाही म्हणजे भारतीय माणसानं. ते आता केस झाली ना ते तिथं. ठीक आहे. तो आपल्या खलिस्तानवादी चळवळीचा कोणाला तरी मारलं ना. हां. मग आता लक्ष द्या. तर असं असते बाहेर देशात. बाहेर देशात गेल्यावर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. आपले डॉक्युमेंट आणि पैसे. ठीक आहे. पैसे हरपले चालन एक वेळा, तुम्ही हरपले चालन, पण हे 2 डॉक्युमेंट हरपले पाहिजे नाही. हे चोरीला गेले का त्या विषय खतमच आहे. आणि जास्तीचे पैसे डॉलरमध्ये इथून घेऊन जायचे. इंडियन लागन तर इंडियन नाही ठेवायचे, वापस आल्यावर इंडियन वापस भेटते इथं. ठीक आहे. जास्तीचे पैसे डॉलरमध्ये घेऊन जायचे. डॉलर जगात कुठेही चालते आणि कुठेही बदलून भेटते. तुम्ही काय एखाद्या ठिकाणी गेले हे रुपये घेऊन तुम्ही पैसे देतो, ते बी नाही देत साले. ठीक आहे. ते म्हणते डॉलर दे आणि आमचे घे. समजलं का? म्हणून डॉलरच घेऊन जायचे इथून आणि वापस येताना मग आणायचे लागन. तर पण जास्त खर्च करायचं नाही. आपलं परकीय चलन काय होते? कमी होते. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. मग नागरिकत्व म्हणून कोणाला देशाचं नागरिक म्हणावं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. म्हणून कोणत्याही देशाचे नागरिक आपल्या देशात आले नाही पाहिजे. त्याचं ओझं आपल्या देशावर वाढलं नाही पाहिजे. आपल्या देशातल्याच लोकायले आपल्या देशानं जे डेव्हलपमेंट केली त्याचा फायदा झाला पाहिजे. सरकारनं ठीक आहे लॉन्च केलेल्या योजना, सरकारच्या ठीक आहे डेव्हलपमेंटवर खर्च करण्यात येणाऱ्या पैशाचा फायदा आपल्याच देशाचं नागरिकत्व असणाऱ्या लोकांना भेटला पाहिजे. कोणीही आमच्या देशात येऊन आमच्या देशाचं नागरिकत्व घेऊ नये हा त्याचा मागचा मूळ उद्देश असते. आणि देश बनवण्यामध्ये या लोकांचं महत्त्वपूर्ण योगदान असते. म्हणून देशाचं नागरिक कोणाला म्हणावं? भारत पाकिस्तानची फाळणी झाली होती. 15 ऑगस्ट 1947 अखंड भारतातून 2 देश बाहेर पडले, पाकिस्तान आणि भारत. पाकिस्तान 2 तुकड्यात दिला. एक दिला आताचा पाकिस्तान आणि बांगलादेश. याले म्हणे पश्चिम पाकिस्तान आणि याले म्हणे पूर्व पाकिस्तान. आणि 2 ठीक आहे म्हणजे पाकिस्तान 2 तुकड्यात दिला आणि भारत 1 तुकडा शिल्लक राहिला होता. भारताची फाळणी जशी झाली 18 जुलै 1947 इंडियन इंडिपेंडंट ॲक्ट झाल्याबरोबर भारतातल्या लोकांना वाटलं, मुसलमानांना वाटलं का आता जर भारतात राहिलं तर आपल्याला मारून टाकते का काका. काही मुसलमान तिकडे गेले आणि तिकडले हिंदूले वाटलं का ह्या मुस्लिम बहुल राष्ट्र होणार आहे, आपण अल्पसंख्याक हो, आपण जर इथं राहिलो तर आपल्यावर अन्याय होईल, अत्याचार होईल, आली नाही ते एखाद्या दंगलीत आपल्याला कापून काढन. म्हणून आपण भारतात गेलेलं बरं. राजे रजवाडे 2-2 हजार एकर जमिना त्यावेळेस जमीनदारानं टाकल्या. बंडीवर आपलं बिराट बांधलं आणि लाहोर ठीक आहे पेशावर पासून लोक आले. दिलीप कुमार माहित आहे तुम्हाला? हा दिलीप कुमार मुसलमान आहे. ठीक आहे मुसलमान आहे. फाळणीनंतर त्याला का वाटलं का माहीत तो पाकिस्तानातून भारतात आला. इथं प्रसिद्ध मोठा ॲक्टर झाला. ठीक आहे. दिलीप कुमार गाजलेला ॲक्टर होता. ठीक आहे. तर असे लोक पाकिस्तानातून आले. काही लोक भारतात प्रॉपर्टी, आता जसं जिना ठीक आहे जिनानं पाकिस्तान मागितलं, आपण पाकिस्तानात भेंडण होतो. जिनाचं घर मुंबईत आहे. जिनाचं घर आता जिथं भारताचं UPSCचं ट्रेनिंग सेंटर आहे, UPSC पास झाल्यावर IAS ठीक आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर ट्रेनिंग सेंटर मसुरी, भारतीय प्रशासकीय सेवा ठीक आहे प्रशिक्षण केंद्र मसुरी.
त्या मसुरीले त्या ठीक आहे जिथं पर्वत रांगेवर वर्थ मोठा वाडा आहे, ठीक आहे, बिल्डिंगच आहे राजवाडा. तो राजवाडा कोणाचा होय? जिनाचा होय. ते जिनाचीच बिल्डिंग होय. आता ट्रेनिंग सेंटर. जिना भारत सोडून गेला, ठीक आहे, हे प्रॉपर्टी सोडून गेला. काही भारतातले पाकिस्तानात लोक गेले भारतात प्रॉपर्टी सोडून. करोडो रुपयाची अब्ज रुपयाची प्रॉपर्टी पाकिस्तानात टाकून लोक बंड्या गिंड्या घेऊन, काही पैदल, काही लोक फक्त अंगावर कपडे घेऊन आले. सिंधी लोक हिंदू कम्युनिटीत मोडत होते. त्याला वाटलं का भारतात जर राहिलो, लाहोर पाशी कराची पाशी, ठीक आहे, सिंध प्रांत होता समुद्राला लागून, ठीक आहे, त्याला वाटलं का जर इथं राहिलो तर इथं काही आपल्याला जगण्याचे अधिकार राहिला नाही, एका दिवशी कापून काढण. म्हणून ते लोक सिंधी लोक प्रॉपर्ट्या टाकून इकडं आले. फक्त अंगावर कपडे घेऊन आले. आज बंद मार्केट कॅप्चर करून टाकलं. कितीतरी 2 करोड निर्वासित लोक आले होते. त्याची नोंदणी त्याला तर आपण भारत सरकारनं 6-7 महिने पोचलं खिचडी चारू जा, ठीक आहे, नोंदणी करा आणि मग भारतानं हात वरत गेले. आता नाही पोचू शकत, तुमचं तुम्ही पहा, ठीक आहे. तर मग ह्या रफातफा झाले. काही लोक बिहारले गेले, काही लोक कलकत्त्याला गेले, काही लोक मद्रासले गेले, काही चेन्नईला गेले, ठीक आहे, वेगवेगळ्या राज्यात गेले, तिथं स्थायिक झाले. काही लोक मुंबईत आले. बंदी अख्खी उल्हासनगर नावाची महानगरपालिका सिंधी लोकांना भरून आहे पुरी. भारतातली कोणतीही वस्तू न्यायची त्याला म्हणा हे डुप्लिकेट पाहिजे, 3 दिवसात डुप्लिकेट बनवून देते तो, ठीक आहे. कुठं? उल्हासनगर. पुरं उल्हासनगर मार्केट सिंधी लोकांना भरून आहे. हे सर्व सिंधी लोक निर्वासित म्हणून आले आणि पुरं मार्केट कॅप्चर करून टाकलं, ठीक आहे. प्रत्येक शहरात आले. खेड्यात नाही गेले, शहरात आले, शहराच्या बाजूला राहिले, ठीक आहे. ते पैसा कमवत नाही, ते पैसा बनवते. का करते? बनवते. पैसा बनाना पडता है, पैसा कमाना नहीं पड़ता है. हे शिकून घ्या त्याच्याकडून. पैसा बनाना पडता है, पैसा कमाना नाही पडता. ते कमवत नाही, ते पैसे बनवते, ठीक आहे. आणि बनवायचे कसे तर ते, ठीक आहे, त्यानं सुरुवातीला खरमुरी इकले हातात बोटात पिंगर घालून, ठीक आहे. आणाचे, ठीक आहे, आणाचे 20 पैशाचे किलोभर, ठीक आहे. तेल आणाचं 5 पैशाचं, तयाचे आणि इकाचे, ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट राहायची 25 पैसे, कराचे 50 पैसे. एका दिवसात डबल प्रॉफिट, एका दिवसात डबल. असं करू, ठीक आहे. इथं जगले, राहिले घरनं ते झोपड्या करून राहिले. आता तुमच्याच उरावर बसले. बाजूचा प्लॉट निघू द्या मार्केटमधला, इकाले 4 करोडचा. लगेच घेते म्हणलं, लगेच. आपला मराठी माणूस 4 करोड, बापा एवढे पैसे, 400 लाख नाही बा, नाही जमत, ठीक आहे. तर ह्या मराठी असाच मेला. यानं मार्केटमधल्या याच्या प्रॉपर्ट्या शिंद्यायली इकल्या आणि ह्या आलू शिलत आहे. आता ह्या त्याच्याच दुकानात पुड्या बांधते, ठीक आहे. त्यानं दुकान घेतलं, त्यानं जागा घेतली, बांधलं, टाकलं आणि मराठी पुट्टे त्याच्या दुकानात कामं करते आणि वरून शिवा बी ऐकते. त्याच्या बेकार शिवा देते तरी ऐकते. एवढ्या शिवा जर मराठी माणसाला दिल्या, साल्या उद्या तुझ्याकडं कामाला येत नाही. साल्या माही काही इज्जत नाही का? आणि तो शिंदी याले घाणेरड्या शिवा देऊन चालला जाते, ठीक आहे. हो, म्या दुकानात पाहिलं आपल्या पोट्ट्याले, मराठी पोट्ट्याले, ठीक आहे. हो, ठीक आहे. असंच आहे, आपले पोट्टे पाहिजे, ऐकून बी घेते कुटू, ठीक आहे. तर हे लोक पण त्याची मेहनत आहे, त्याच्या मागं काय मेहनत आहे, ठीक आहे. रात्रंदिवस मेहनत करते. रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजता, 1:30 वाजता घरी जाते, 1:30 वाजता जेवण करते. ते बिमाऱ्या झाल्या त्याले, पचत नाही अन्न, ठीक आहे. काही तर रात्र जागते छाले, ठीक आहे. 4:30 वाजता झोपते, 9:30 वाजता उठते आणि 11 वाजता दुकान उघडायला येते, ठीक आहे. मेहनत आहे आपला ह्या, ठीक आहे. अलाल बादशाह, ठीक आहे, ह्या, ठीक आहे, 10:30-11ला झोपते, ठीक आहे. मस्त ह्या 9 वाजेपर्यंत टर्र झोपून राहते, ठीक आहे. 11 वाजता झोपून. ते लोक मेहनत करते. का करते? मेहनत. आणि मेहनतीचं फळ आहे त्याचं. आपल्याला मेहनत करायचं जीवावर येते. धंदा म्हणलं का लाज येते. लोक का म्हणन, ठीक आहे, का म्हणन. त्या छोट्या मोठ्या बंड्या त्याचे लोक असन तर त्याला सपोर्ट करते, त्याच्याच भाषेत बोलते. ते आपण असं पाहतच राहतो, तो का म्हणून राहिला. आपल्याला ते अगरबत्तीचं, गोपालचं पुडीचं, ठीक आहे, 1 डझनचं पाकिट त्याले, ठीक आहे, त्याले 15चं देते आणि आपल्याला इच्छा इथं 17चं देते. त्याचा माणूस आहे 15ला घेऊन जा, आपला माणूस आहे 17ला घेऊन जा. इच्छा इथं आपल्याला मुडगडून देते, ठीक आहे. 17 रुपये डझनभर. तो कमावते 24 रुपये, तो कमावते 9 रुपये, आपल्याला भेटते 7 रुपये. असा आहे 6 रुपये,
तर ते त्याच्या लोकायले बरोबर आपला जर आपलाच माणूस असं तर याले खाली कसं आणायचं, याचं दुकान डुबलं पाहिजे साल्याचं, ठीक आहे. असे लोक आपले मेंटॅलिटीचे असतात, म्हणून आपण मागं आहे. म्हणून हे बाहेरचे लोक भारतात आले पण याले नागरिकत्व कसं द्यायचं हा सर्वात मोठा प्रश्न होता, ठीक आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 2 मध्ये नागरिकत्वाची का केली आहे, तरतूद केली आहे. आणि यालेच अनुसरून मग भारत सरकारनं नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर भारताच्या संसदेत एक कायदा पारित केला. त्या कायद्याचं नाव आहे भारतीय नागरिकत्व कायदा 1955. याच्यामध्ये आतापर्यंत 9 दुरुस्त्या झाल्या, 9 का 10. आता लेटेस्ट दुरुस्ती झाली 2019ले, ठीक आहे. 2019ले जे लेटेस्ट दुरुस्ती झाली भारतीय नागरिकत्व कायद्यात, इंडियन सिटीजनशिप ॲक्ट, ठीक आहे, 1955च्या कायद्यात लेटेस्ट दुरुस्ती झाली. त्या लेटेस्ट दुरुस्तीची हिस्ट्री आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू, आज पाहू, ठीक आहे. जेव्हा राज्यघटना लिहिली तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न होता का पाकिस्तानातून जे भारतात आले यायले नागरिकत्व द्यायचं का नाही, जे भारतातून पाकिस्तानात गेले त्याला नागरिकत्व ठेवायचं का त्याचं रद्द करायचं. बरं, भारतातून पाकिस्तानात गेले 6 महिने राहिले, 6 महिन्यात वापस आले, अरे बेकार आहे रे बा, पाकिस्तान खड्ड्यात गेलं, आपला इंडियाच बरा. गेले भारतातले काही मुसलमान गेले, तिची परिस्थिती पाहिली वापस आले. अजूनही भारतातल्या अनेक मुस्लिम लोकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहे. म्हणून भारत सरकार समझोता एक्सप्रेस नावाची ट्रेन चालली ते, ठीक आहे. ती ट्रेन हप्त्यातून 2 वेळा जाते. आता बंद केली का आता माहीत नाही, 2 वेळा जाते दोन्ही बॉर्डरले, ठीक आहे. इथून, ठीक आहे, पाकिस्तानातून ट्रेन आली का भारताच्या एंट्री गेटवर अटारी नावाचं स्टेशन आहे, अटारीले, ठीक आहे, चेक होते सगळ्याचे पासपोर्ट विजा. तिथं थांबते ट्रेन जवळपास 3 ते 4 तास आणि तिथं बंद्याचे पासपोर्ट विजा चेक करते आणि मग बंदी ट्रेन भारतात एंट्री मारते. पुन्हा बॉम्ब गिम आहे का हे बी चेक करते, सगळं कुत्रे गित्रे लावून, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर भारतातून पाकिस्तानात जाते तर लगेच पाकिस्तान एंट्री केल्याबरोबर चेक करते बंद्या लोकांचे विजा पासपोर्ट सगळं, ठीक आहे. आणि तुम्ही पाकिस्तानात गेले का तुमच्यावर वॉच असते, ठीक आहे, IB आणि रॉचं. हे कायला गेलं नातेवाईकालाच भेटायला गेलं, गाव कारभार करायला गेलं, ठीक आहे, तिथं कोणाला भेटणार आहे काय भेटणार आहे लिहून घेते सगळं, कारण आपलं शत्रू राष्ट्र आहे आणि तिथून काही बी होऊ शकते. तुम्हाला एखाद्या वेळेस ब्लॅकमेल करून, ठीक आहे, तुमच्यापाशी एखादं साहित्य पाठवू शकते चुकीचं, समजलं का, एखादा नकाशा पाठवू शकते किंवा इकडून जाताना काही ह्या डाटा घेऊन जाऊ शकते, समजलं का. अबे एखादा माणूस इकडून त्याला म्हणून हे ब्रह्मोस मिसाईलचा नकाशा होय, ह्या कागद तिकडे एका माणूस भेटन त्याला देऊन देजो, ठीक आहे, समजलं का. असा बी कारभार करू शकते, ठीक आहे. याच्यासाठी बंद क्रॉस व्हेरीफाय करते प्रत्येकाच्या बॅगा सगळंच, कारण ते शत्रू राष्ट्र आहे काय. हां, आणि त्याच्यात जर कारभार केला सापडला तर भारताचं नागरिकत्व गायब होते तुझं, ठीक आहे. देशाचं नागरिकत्व केव्हा रद्द होते त्याची तरतूद दिली आहे 1955च्या कायद्यात. देशाचं नागरिकत्व कसं भेटते हे बी दिलं आहे. आणि संविधानाच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 दरम्यान तेव्हा कोणाकोणाला आम्ही भारताचं नागरिक मानू याच्यासाठी प्रोव्हिजन दिली आहे. मग आता का दिली आहे ते पहा, ठीक आहे. भाग 2 नागरिकत्व कलम 5 ते 11. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, ठीक आहे. मी का म्हणून राहिला, आता लक्ष द्या. आता ह्या भारत, ठीक आहे, आताचा भारत, तेव्हाचा भारत नाही, आताचा भारत पाहून राहिलो आपण, हे आताचा भारत, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ह्या इकडे लक्ष द्या, ह्या अखंड भारत, आताचा पाकिस्तान, आताचा बांगलादेश, आताचा भारत, एवढा मोठा भारत होता. फायनली झाल्यावर हा भाग गेला पाकिस्तानले. का गेला? पाकिस्तानले गेला, ह्या आणि ह्या. आता विषय असा आला, ठीक आहे, आता विषय असा आला का इथून बरेचसे लोक भारतात आले, इथूनही आले, बोमाड लोंड्याच्या लोंढे आले. त्याला माहित होतं भारतात आल्याच्या नंतर भारत हा चांगला देश राहील, सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेईन, पाकिस्तानात राहिल्यावर आपल्याला काही फारसे अधिकार भेटणार नाही, इथं कवा दंगल. आणि तुम्हाला सांगतो आता पुरा पाकिस्तान ढोबरीला लागला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानापासून सगळ्या मंत्र्याच्या गाड्या भाड्यानं दिलेल्या आहे. म्हणजे इथून सोय आहे का, ठीक आहे, गाड्याचं भाडं द्यायला पैसे नाही आहे,
ठीक आहे, भाडं द्यायले मंत्र्याले आता बंगले राहिले नाही आहे, म्हणजे एका दिवशी देश शिका लागन त्याले आणि लंबाल्या गोष्टीत आणते. ते इम्रान खान पंतप्रधान होतं, पुरं ढोबरीला लागली आहे तिजोरी. काहून लागली, का लागली, त्याचं कारण असं आहे का आतापर्यंत पाकिस्तानले अमेरिकेनं पोसला. ऐत खाऊ राहायची सवय झाली कोणाले, पाकिस्तानले. रेडीमेड याचं सगळं अन्नधान्य, पैसा, शस्त्र सब, आणि लोक झाले ऐत खाऊ. आणि त्याच्यामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था आता पुरी अमेरिकेनं पैसा देणं बंद केला. ओसामा बिन लादेनले मारला. ठीक आहे, ओसामा बिन लादेन, ठीक आहे, 1991ले रशियाचे तुकडे झाले आणि पाकिस्तानले पैसे देणं बंद. ठीक आहे, अमेरिका खूपच हुशार आहे. अमेरिका त्याच्या स्वार्थासाठी तुमचा फायदा कसा करून घेईन, ठीक आहे, हे समजूच शकत नाही. बरोबर रशियाचे तुकडे करतपर्यंत पाकिस्तानले पोचला आणि ओसामा बिन लादेनले पोचला आणि रशियाचे तुकडे केले आणि पाकिस्तानले पैसे देणं बंद केले. नाहीतर लढाऊ विमान फायटर जेट ठीक आहे, फायटर जेट 15, ठीक आहे, 14, 16 हे साले पाकिस्तानले दे. आपल्यापाशी तर एवढे शार्पवाले लढाऊ विमान बी नव्हते. ठीक आहे, जनरेशन 4चे, जनरेशन 5चे त्याला दिले कोण, अमेरिकेनं. ठीक आहे, आणि आता अमेरिकेनं मदत करणं बंद केली तर पुरं ढोबरीला लागला आहे. म्हणून ज्या ज्या लोकांना हे ओळखलं, काही मुसलमान गेले आणि लगेच 6 महिन्यात वापस आले. आता लक्ष द्या, 15 ऑगस्ट 1947ले 15 ऑगस्ट 1947ले भारत स्वतंत्र झाला. भारताची सीमा निश्चिती झाली आणि ह्या जो आता भारत ठरला आणि हे सीमा ठरली, हा लोक इकडल्या तिकडे लक्ष द्या रे, हा लोक तिकडून इकडे आले, इकडून तिकडे गेले. ठीक आहे, आता भारत का म्हणते लक्ष द्या, कलम 5व्या कलमात का म्हणते, पहिल्याच कलमात म्हणलं आहे, जो आता 15 ऑगस्ट 1947ला भारत निर्माण झाला त्याच्या आतमध्ये जन्मलेल्या सर्व लोकांना भारताचं नागरिक म्हणण्यात येईल. का म्हणते, 15 ऑगस्ट 1947ले जो भारत आता शिल्लक राहिला त्याच्या आतमध्ये जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला भारतीय नागरिक म्हणण्यात येईल. सर मग हे आलेले तिकडून त्याले नाही का, तर त्याला दुसऱ्या कलमात दिलं, 6व्या. कितव्या कलमात दिलं हे समजून घ्या. एक एक कलम का म्हणून राहिलं, का म्हणलं मी, का म्हणलं, 15 ऑगस्ट 1947ले जो भारत तयार झाला त्याच्या आतमध्ये जन्मणाऱ्या, ठीक आहे, सर्व नागरिकांना, ठीक आहे, सर्व नागरिक, भारत पाकिस्तानची फायनी झाल्यानंतर भारतातील भूक्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म झाला आहे अशा प्रत्येक व्यक्तीला भारतीय नागरिक म्हणण्यात येईल. फायनी नंतरचा भारत, 15 ऑगस्ट 1947 नंतरचा. समजलं का, हे कितव्या कलमात दिलं आहे, हे कितव्या कलमात दिलं आहे, 5व्या. ठीक आहे, 6व्या कलमात का दिलं आहे लक्ष द्या. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. मग आता लक्ष द्या, आता त्याच्यानंतर का म्हणलं आहे, तर हे जे पाकिस्तानातून लोक आले होते भारतात, या लोक आले, करोडो लोक आले, बंड्यानं, पैदल, ट्रेन भरू सत्यानाश, पुऱ्या ट्रेनच्या ट्रेन अशा वरत लोक बोरिया बिस्तर घेऊन आपलं झोपाचं सामान, ठीक आहे, राहायचं, पाल गिल टाकाले, काहीच नाही तिथं. भारतात आल्यावर कुठं घर नाही, दार नाही, काही नाही, सब सत्यानाश होता. बिकट अवस्था होती फायनी झाली तेव्हा. ठीक आहे, ह्या असा भारत होता, ठीक आहे, ज्याची तुम्ही विचारही करू शकत नाही. अशा ट्रेनच्या ट्रेन भरून आल्या त्यावेळेस, फायनीच्या वेळेस. ठीक आहे, अत्यंत वाईट अवस्था होती. अशा अवस्थेत लोक आले. ठीक आहे, भारताचे जे तुकडे झाले, ठीक आहे, भारताचे जे तुकडे झाले, हे बघा ट्रेन, ठीक आहे, हे सगळे ओरिजिनल फोटो आहे. ठीक आहे, भारताच्या फायनीचे, जे तुम्हाला विदारकता स्पष्ट करण. ट्रेन पहा, लोक पाहणार, ठीक आहे, रेल्वे स्टेशनवर, ठीक आहे, लोक पहा, झुंबर. ठीक आहे, मग हे असे लोक भारतात आले, वरत बसून. ठीक आहे, हे असे वरत बसून याचे लोक, जागाच नाही, पुरी ट्रेन पॅक वरत. ठीक आहे, इंग्रजाईनं, ठीक आहे, ह्या ट्रेन त्याच्या फायद्यासाठी आणल्या होत्या. त्याच्या स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला उपयोगाच्या आल्या. ह्या निर्वासित लोक, हे आपले पुरे ठीक आहे, बाड बिस्तरा बांधून, ठीक आहे, असे लोक हे असे निघाले फायनीच्या वेळेस. हे पाणी प्याचं पाणी नाही भेटे, प्याच्या पाण्यासाठी रांगा, दंगली झाल्या. ठीक आहे, त्या दंगलीत लोक मेले, लाश उचलाले कोणी नव्हतं. अशा अवस्थेत भारताची फायनी हे. ठीक आहे, अंगावर कपडे नाही पोट्याच्या, असाच भारत होता. खाली अन्नधान्य नव्हतं,
उपाशी राहा लागे एक वेळेस, काही वेळेस तर खाले नाही भेटे दोन्ही टाईम, 2-2 दिवस लोक उपाशी राहे. अशा परिस्थितीत भारतात हे लाशा पडून आहे, दंगली झाल्या, हे कावळे खाऊन राहिले. ठीक आहे, हे कावळे खाऊन राहिले. ठीक आहे, इतकी वाईट अवस्था या देशावर होती. अशा परिस्थितीत फायनी झाली. ठीक आहे, तर हे फायनीचं विदारक चित्र आहे हे जे तुम्हाला दाखवून राहिलो. हे लोक असे, ठीक आहे, असे डोक्यावर लेकरायले घेऊन, ठीक आहे, भारत पाकिस्तानची बॉर्डर पार करून आले आणि तेव्हा सगळं ओपन होतं. पण दंगली होत होत्या. तिकडे मुसलमान लोक, तिकडले मुसलमान सैनिक भारतातल्या लोकांना कापू कापू काढत होते. इकडून जे मुसलमान जात होते तर भारतातले हिंदू कापून काढत होते. काही लेणं नाही देणं, आपलेच माणसं आपल्याच माणसाच्या मागं लागले होते. हे इंग्रजाईनं त्याच्या डोक्यात भूत घुसवलं होतं. हे असे लोक ट्रेनच्या वर चढून, हे इथं पुऱ्या डबे पॅक, बसायला जागा नाही. ठीक आहे, हे असे लोक त्यावेळेस आले. ठीक आहे, ह्या अशा, ठीक आहे, हे ठीक आहे, बायको असन किंवा माय असन त्याची, ठीक आहे, असे लोक ह्या बंड्या घेऊन आले. काही लोक रस्त्यातच जीव गेले, खाले अन्न नाही, काही नाही. ठीक आहे, हे अशा बंड्या भरू भारताची फायनी झाली आणि हे लोक आले. मग हे आले, काही लोक गेले. आता जाणारे हिंदू नव्हते, पाकिस्तानात जाणारे कोण? मुसलमान. पण तिथं गेल्याच्या नंतर त्याला 6 महिन्यात कळलं बेकार आहे रे बुवा, खड्ड्यात गेलं कामधाम आपला भारत. पण जे वापस आले नाही, भारतातून गेले, त्याला आता कळून चुकलं का भारतातच राहिलं असतं तर बरं झालं असतं. ठीक आहे, यूपीचे कितीतरी लोकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहे, पंजाबचे कितीतरी लोकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहे. तर मग त्याला नातेवाईकाला जर भारत सरकारनं ट्रेन बंद केली तर पाकिस्तानात जायला रस्ताच नाही आहे. ठीक आहे, काही ट्रेन काही नाही, बंद. मग ढोबर. अटल बिहारी वाजपेयी होते तर त्याने एक ट्रॅव्हल सुरू केली होती. ठीक आहे, ट्रॅव्हल. ठीक आहे, मैत्री ट्रॅव्हल्स. दिल्लीवरून जाये, ठीक आहे, अमृतसरवरून जाये लाहोर, दिल्ली ते लाहोर ट्रॅव्हल चालू केली होती. तर दिल्लीवरून भारताची ट्रॅव्हल्स तिकडं जाय. तर ठीक आहे, त्यानं 1-2 हमले केले तर अटल बिहारी वाजपेयीनं ते ट्रॅव्हल्स बी बंद करून टाकली. तर असं आहे. मग आता हे, ठीक आहे, हे सगळं असं विदारक चित्र होतं. या परिस्थितीत भारताची फायनी झाली आणि भारताची फायनी झाल्यावर लोकांना नागरिकत्व कसं द्यायचं हा प्रश्न होता. म्हणून ठीक आहे, तारीख ठरवली का 19 जुलै. कोणती? 19 जुलै 1948. म्हणजे ज्या दिवशी याच्यावर काम करून राहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी ती तारीख घेऊन घेतली. संविधान सभेत ज्या दिवशी चर्चा चालू होती, 19 जुलै 1948. याच्या आत काय म्हणते, याच्या आत 19 जुलै 1948च्या आत जे लोक अखंड भारतातून 1935च्या कायद्यानं निर्माण झालेला एक संघ भारत, याच्यातून 15 ऑगस्ट 1947 जो भारत स्वतंत्र झाला त्याच्यात आले असेल तर त्याला आम्ही भारतीय नागरिक म्हणू. समजलं का? कोणती तारीख? पण अट होती का त्या मुलाचा किंवा त्याच्या मायबापाचा किंवा त्याच्या आज्याचा जन्म अखंड भारतात झालेला असावा. म्हणजे ह्या भारत, पाकिस्तान, बांगलादेश किंवा इथं. तर इच्छा लोकांना दिलंच होतं. विषय याचा होता, ज्याच्या मायबापाचा जन्म, आज्याचा जन्म किंवा त्याचा स्वतःचा जन्म जर, ठीक आहे, जर अखंड भारतात झाला असेल, म्हणजे आताचा पाकिस्तान किंवा बांगलादेशात झाला असेल आणि तो 19 जुलै 1948च्या अगोदर भारतात आला असेल तर त्याला आम्ही भारतीय नागरिकत्व देऊ, असं लिहिलं कलम 6 मध्ये. तारीख होती 19 जुलै. ठीक आहे, 19 जुलै 1948. पाकिस्तान, हे पहा मग इथं लिहिलं आहे कलम 6. पाकिस्तानातून स्थलांतरित 19 जुलै 1948च्या अगोदर स्थलांतरित होऊन आलेल्या सर्व नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. पण अशा व्यक्तीचा जन्म किंवा आजी आजोबाचा, वडील आई वडिलाचा जन्म अखंड भारतात झालेला असावा व त्यांनी 19 जुलै 1948च्या अगोदर भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी रीतसर अर्ज केलेला असावा. काहीच नाही, अर्ज करायला लागत होता. अर्जाची नोंदणी सरकारनंच करून घेतली. यायले करायचं बी काम नाही, ते अनपढ गवार होते. सरकारनंच नोंदणी करून घेतली, त्याचे फॉर्म भरून घेतले, संपला विषय. कलम 7 काय म्हणते पहा. ठीक आहे, मग आता कलम 7 काय म्हणते. आता भारतातून लोक, आता काही लोक, इकडे लक्ष द्या, काही लोक इथून भारतातून कुठे गेले? पाकिस्तानात गेले.
आणि ते प्रोसिजर जवळपास 1-1.5 वर्ष चालू होती बरं. पाकिस्तानात जायची, पाकिस्तानातून भारतात यायची, म्हणजे सीमा निश्चिती झाली तरी चालूच होतं 1-1.5 वर्ष. म्हणून ह्या तारखा नंतरच्या घेतल्या आहे. तर आता लक्ष द्या, आता म्हणते भारतातून जे पाकिस्तानात गेले, तारीख ठरवली, या तारखेच्या ठीक आहे अगोदर जे जे लोक गेले त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात येईल. समजलं का? मग पहा, भारतातून पाकिस्तानामध्ये स्थलांतरित झालेल्या 1 मार्च 1947 1 मार्च 1947 म्हणजे फायनी व्हायच्या अगोदर, ठीक आहे. भारतातून पाकिस्तानामध्ये स्थलांतरित झालेल्या 1 मार्च 1947 नंतर भारतीय नागरिकत्व 1 मार्च 1947 नंतर जे जे लोक 1 मार्च 1947 नंतर जे जे लोक भारतातून पाकिस्तानात गेले त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात येत आहे. पण सर मग गेले पुन्हा आले तर त्याला दिलं नाही का? दिलं म्हणलं, ठीक आहे, लय वेळ दिलं. आता पहा मग काय म्हणते त्याच्यानंतर, 1 मार्च 1947 नंतर भारतातून गेलेल्या व 30 व्यक्ती पाकिस्तानातून परत आलेल्या, म्हणजे भारतातून गेली पाकिस्तानात आणि पाकिस्तानातून परत आलेल्या व्यक्ती भारतामध्ये 6 महिने राहिल्यानंतर, किती महिने? म्हणजे भारतातून पाकिस्तानात गेली, पाकिस्तान चांगला वाटला नाही, वापस आली, तर त्याला नागरिकत्व दिलं. पण त्याला पुन्हा 6 महिने भारतात राहायला लावलं. 6 महिन्याच्या नंतर दिलं. 6 महिने राहिल्यानंतर त्याला भारतीय नागरिकत्व देण्यात आले. म्हणजे दिलं म्हणजे तेवढं आपण ठीक आहे बा, चाल तुले भारतीय नागरिकत्व, तू टेन्शन नको घेऊ, भारतातून पहिला होता, तुले भारत चांगला वाटला, वापस आला. मग कलम 8, ठीक आहे. आता लक्ष द्या, आता एक फॅमिली आहे, ठीक आहे, ह्या माणूस आहे. आता ह्या माणूस गेला अमेरिकेत. कुठे गेला? ह्या भारताचा माणूस होय, अमेरिकेत गेला. तिकडंच अमेरिकेच्या बाईसोबत लग्न केलं, स्थायिक झाला, लेकरू झालं. लेकरू कुठं झालं? अमेरिकेत. आता याले म्हणते येणार आहे नॉन रेसिडेन्शियल इंडियन, भारतात न राहणारा भारतीय माणूस, भारतीय होय पण कुठं, त्याला नागरिकत्व भेटू शकते का? हो, त्याचीच तरतूद दिली आहे कलम 8 मध्ये. आता त्यानं नागरिकत्व अमेरिकेचं घेतलंय म्हणून त्याचं भारताचं नागरिकत्व गेलाय, तर तो भारत सरकारले अर्ज करून भारतीय नागरिकत्व घेऊ शकते. मग काय लिहिलंय? विशेषतः भारताच्या बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी, येणाऱ्यासाठी ह्या कलम 8 मध्ये तरतुदी आहे. ज्या व्यक्तीचे आई वडील आजोबा किंवा त्या व्यक्तीचा अखंड भारतात जन्म झाला असेल अशा व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. ह्या व्यक्तीचा जन्म कुठे झाला? आता भारतात. किंवा आता समजा याचं पोट्ट आहे, याला नागरिकत्व भेटन का? हो. ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झालाय किंवा त्याचे आई वडील किंवा आजी आजोबाचा जन्म भारतात झालाय, तो आता बाहेर देशात राहते, तर तो नागरिकत्वाचा अर्ज करून भारताचं नागरिकत्व मिळू शकते. याले म्हणते वंश परंपरेनुसार मिळालेलं नागरिकत्व. नागरिकत्व किती तत्वानुसार मिळता येते ते भारतीय ठीक आहे नागरिकत्व कायदा 1955 मध्ये दिलाय, ते आपण पाहणारच आहे का कोण्या गोष्टीमुळे नागरिकत्व प्राप्त होते. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, मग दुसरी बाब काय दिली आहे कलम 8 मध्ये? भारताबाहेर राहणाऱ्या कोणत्याही भारतीय व्यक्तीने, काय म्हणते? भारताबाहेर राहणाऱ्या कोणत्याही भारतीय व्यक्तीने भारतीय नागरिकत्वासाठी, ठीक आहे, भारतीय व्यक्तीला नॉन रेसिडेन्शियल इंडियन म्हणून भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. म्हणजे तू ठीक आहे इंडियन आहे पण नॉन रेसिडेन्शियल आहे, ठीक आहे, तसं नागरिकत्व तुला देण्यात येईल. मग आता लक्ष द्या, आता पुन्हा मी UPSCतून इंडियन, ठीक आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिसेसची परीक्षा पास झालो आणि अमेरिकेत आता राजदूत आहे, ठीक आहे. मी बायको नेली भारतातून करून आणि माय लेकरू तिथं झालं. कुठं डिलिव्हरी कुठं झाली बायकोची? अमेरिकेत. आता डिलिव्हरी तिथं झाली म्हणून पोट्याले का अमेरिकेचं नागरिकत्व भेटेल का? नाही. मी भारताचा नागरिक आहे, मी भारत सरकारची नोकरी करत आहे. माय लेकरू भलाही अमेरिकेत पैदा झालं असेल पण त्याचं नागरिकत्व अमेरिकेचं राहणार नाही. अमेरिका बी त्याला नागरिकत्व देणार नाही, कारण तू गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम करून राहिला, भारत सरकारचा नागरिक आहे, तू लेकरू बी भारत सरकार नाही, तू ठीक आहे.
सरकारचं काय लिहि, ठीक आहे. तर आता लक्ष द्या. मग भारतीय दूतावासात काम करणाऱ्या भारतीय दूतावासात राजदूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्याला अपत्य झाल्यास त्याला पण भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. त्याच्यानंतर कलम 9 पाहता. कलम 5 मध्ये काय आहे? 15 ऑगस्ट 1947 मध्ये ज्या व्यक्तीचा, ठीक आहे, निर्माण झालेल्या भारतात ज्या व्यक्तीचा त्याच्या आईवडिलाचा जन्म झाला असेल त्याला भारतीय नागरिक म्हणण्यात येईल. ठीक आहे. दुसऱ्या याच्यात दिला 19 जुलै 1947च्या 48च्या, ठीक आहे, आत ज्या व्यक्तीचा किंवा त्याच्या आईवडिलाचा आजी आजोबाचा जन्म अखंड भारतात झाला असेल आणि तो पाकिस्तानातून निर्वासित होऊन भारतात आला असेल तर त्याला भारतीय नागरिकत्व म्हणण्यात येईल. ठीक आहे. हे कायच्यात दिलं आहे? 6व्या याच्यात. 7व्या याच्यात दिलं आहे जो भारताचा माणूस पाकिस्तानात गेला आहे 1 मार्च 1947 नंतर त्याचं नागरिकत्व रद्द करण्यात येईल. पण तो वापस आला असेल त्याच्यानंतर तर त्या भारतात 6 महिने राहिल्याच्या नंतर नागरिकत्व देण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, कलम 8 नॉन रेसिडेन्शियल इंडियनसाठी आहे. समजलं का? त्याला अर्ज करून, ठीक आहे, नागरिकत्व मिळवता येते. मग कलम 9 आता पहा. मूळच्या एखाद्या व्यक्तीने, ठीक आहे, पाहता जर भारतातल्या कोणत्याही व्यक्तीनं परदेशाचं नागरिकत्व स्वइच्छेनं स्वीकारलं तर आपोआप भारतीय नागरिकत्व का होते? रद्द. म्हणून कोणत्याही देशानं नागरिकत्व दिलं तर घ्यायची गरज नाही, नाहीतर भारताचं नागरिकत्व गेलं. जसं कॅनडानं अक्षय कुमारला दिलं, अक्षय कुमारनं कॅनडाचं नागरिकत्व घेतलं, भारताचं नागरिकत्व का झालं? रद्द. समजलं का? असं कोणाही देशानं बहाल केलं, तुमच्या देशात द्या ना, ठीक आहे, घेतलं खिशात टाकलं तर तू भारताचं असं रपकन इकडल्या खिशातून काढून घेते. मूळच्या एखाद्या भारतीय व्यक्तीने परकीय देशाचं स्वइच्छेने नागरिकत्व स्वीकारलं असेल तर त्या भारतीय व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येईल. ठीक आहे. एकदम सोप्या आणि साध्या भाषेत. ठीक आहे. कलम 10व्या कलमात पहा का लिहिलाय? भारतीय नागरिकत्व कायदा काय म्हणते? भारतीय नागरिकत्व कायदा 1955 नुसार भारतीय व्यक्तीला नागरिकत्व बहाल करण्यात येईल. मग याच्या, ठीक आहे, 10व्या कलमात कशा कशा पद्धतीनं नागरिकत्व बहाल करण्यात येईल याच्या बाबतच्या तरतुदी भारत सरकार कायदा करून करेल असं दिलं होतं. मग तो कायदा केला, नागरिकत्व कायदा, तो 10व्या कलमात लिहिला आहे. आणि कलम 11 मध्ये नागरिकत्वासंबंधी कोणत्याही कलमात फेरबदल करण्याचे अधिकार भारतीय संसदेला असेल. कोणाला असेल? कोणाला असेल? भारतीय नागरिकत्व, ठीक आहे, कायद्यात आणि नागरिकत्वाबाबतीत काही निर्णय घेण्याचे अधिकार केवळ आणि केवळ भारताच्या संसदेला आहे, राज्य सरकारले नाही. समजलं? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? अरे भाऊ काही प्रॉब्लेम? ओके. हे समजलं? हे समजलं का? आता भारतीय नागरिकत्व कायद्यात का दिलेलं आहे हे पाहू. ठीक आहे. ओके, डन. पाच का? ठीक आहे. तो आजच्या दिवशीच थांबतो. धन्यवाद. शब्बा खैर, शुभरात्री. ठीक आहे.